सर्व नॅशनल चॅनल्स त्याचबरोबर सर्व या लोकल चॅनल्स आणि सर्व मीडियाचे प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी निमंत्रणाचा मान राखून या ठिकाणी आलात. आपलं मी मनापासून स्वागत करतो. आणि मगाशी अतुल बाबांनी उल्लेख केला, ठिकठिकाणी जवळपास या संपूर्ण खासदारकीच्या जो मतदारसंघ आहे, गेले दीड महिना आम्ही संपूर्ण आमचे संपर्क दौरे चालू आहेत. शिरवळ असेल, त्यानंतर खंडाळा, शिरवळ, सुरुवात आम्ही शिरवळला केली. शिरवळ, खंडाळा, वाई, त्यानंतर पाचगणी, महाबळेश्वर, पलीकडचा जो उत्साट खोर आहे, कालच त्या संपूर्ण भागात जाऊन आलो. तो भाग झाला. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. त्याचबरोबर सातारा शहरातला प्रामुख्याने जो शहरी भाग आहे, तो तर नेहमीच तिथं जाणं येणं असतं. कोरेगावातला बहुतांश भाग जो आहे तालुका आमदारकी मतदारसंघातला, तो देखील तिथं दौरे आमचे झाले. त्याचबरोबर उत्तर कराडमधले सुद्धा तीच परिस्थिती. तर आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेतल्या, काय संवाद मेळावे घेतले. आणि आज या ठिकाणी आता आज कराड शहरासाठी हा दिवस आम्ही दिलेला आहे. वेळ अत्यंत थोडा आहे, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजून या 2-3 दिवसानंतर पाटण, दक्षिण कराडचा उर्वरित भाग आणि पाटण, कारण की शेवटची म्हणजे 12 तारखेपासून नॉमिनेशनची तारीख चालू होती आणि तिचं लास्ट तारीख आहे 19. त्यामुळं वेळ अत्यंत थोडा आहे. त्या प्रमाणात बराचसा वर्षा अगोदर आम्ही संपूर्ण संपर्क दौरे काढल्यामुळं बराचसा भाग कव्हर केला. आता जर जे कोण इच्छुक असतील तरी करायचं झालं तरी ते त्याला सुपरमॅनच लागणार, कारण की वेळ एवढ्या कमी वेळात सगळीकडे जाणं हे तसं फारसं अशक्य आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण मागच्या वेळेस जे घडलं, यावेळेस अगोदरच तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. मला वाटतं मी फार बोलण्यापेक्षा जर आपण आपले काही प्रश्न असतील, प्रश्नाच्या स्वरूपात जर आपण विचारलं तर ते जास्त उचित ठरेल. कारण प्रत्येक वेगवेगळ्या चॅनलचे आपण सर्व मान्यवर प्रतिनिधी आहात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. तर कृपया आपल्या सर्वांना विनंती करेन की आपले जे काय प्रश्न असतील ते आरामात विचारा, कारण भरपूर वेळ आहे, काही गडबड नाही. आम्ही नेहमी विकासाचा
मुद्दा घेऊनच आम्ही लोकांसमोर गेलो आहे. मी माझ्या संपूर्ण जीवनात कधी राजकारण केलं, कधी आडवाआडवीचं जे राजकारण असतं ते तर माझ्याकडनं कधी जमणारही नाही. केलं तर समाजकारण केलं आहे, ते सुद्धा लोकांच्या हिताकरता. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून जे म्हणून पहिल्यापासून जे करावं लागलं ते मी केलं. अद्यापर्यंत आपलं नाव घेत आलेलं नाही आणि दुसरं महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला. तर तोडून बाबा कसं आहे, आज तुम्ही संवाद साधताय पक्षाला ते भाजपचे नेते म्हणून, राज्यसभेचे खासदार म्हणून, तर लोकसभेचे उमेदवार म्हणून ते एकदा आम्हाला यांचं उत्तर द्या. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा एक नॅशनल लेवलचा पक्ष आहे आणि त्यामुळं संपूर्ण देशभरात आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका, जसं महाराष्ट्रात निवडणुका चा प्रोग्राम जाहीर झाला, तसंच सगळी देशभरात प्रोग्राम जाहीर झालेले आहेत. स्वाभाविक आहे की टप्प्याटप्प्याने फर्स्ट फेजमधलं, सेकंड फेज, थर्ड या प्रकारे, आणि त्यात आपल्याला माहिती आहे की महाविकास महायुतीच्या संपूर्ण या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असेल, RP आठवले गट असेल, शेतकरी संघटना, रासप आणि इतर जे काय संपूर्ण पक्ष आहेत त्या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करूनच जाहीर केलं. त्यामुळं इतर पक्षांची म्हणजे आता त्यांनी जो प्रश्न विचारला की कोणाची उमेदवारी जाहीर झाली मला माहीत नाही, पण स्वाभाविक आहे, लोकशाही कोणी पण उभं राहू शकतं, कोणाची झाली असणार, पण त्यांची जी महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीचं जे काय त्यांची चर्चा झाली असेल त्यातून त्यांनी जाहीर केलं असेल, त्यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही. आणि आपला जो एक प्रश्न आहे, राज्यसभेचा खासदार तर मी आहेच, पण तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही लोकसभेचा काय उमेदवार म्हणून, निश्चितपणे मग लोकसभेचा उमेदवार म्हणूनच या ठिकाणी आपल्याशी बोलतोय. आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे निर्णय घेईल, यादी जाहीर करेल. काय अडचणी असतात आणि ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर सातारा हा नेहमी एक प्रकारचा एक केंद्रबिंदू झालेला आहे आणि होताच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. त्यात सातारा जिल्हा हा नेहमीच केंद्रबिंदू एवढ्याकरता असतो कारण या सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा देण्याचं काम केलं. भाजपने तुम्हाला कसं माहिती येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. मी मागासच सांगितलं ना, लग्न जेव्हा छोटं असतं ना, याद्या करताना सोपं असतात. 4 कपाट, त्यानंतर काय भांडी बिंडी, मोठं लग्न आहे. त्या हिशोबाने होईल. कोल्हापूरच्या छत्रपतींना जाऊन उमेदवारी दिली, पण आपल्याकडं अजूनही उमेदवारी दिली, नववी यादी आज आहे. पहिली यादी आपलं नाव जाहीर व्हायला पाहिजे होतं आणि नंतर विरोधक पण टीका करायला लागले. नाही, मी एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे मी विरोधक हे कोणाला समजत नाही.
वैचारिक मतभेद असू शकतात आणि का नसावे. प्रत्येकाचे जसं 5 बोटं एकसारखे नसतात तसं प्रत्येकाची विचारधारा किंवा विचार करण्याची जे ते विचार असतात मनात हे वेगवेगळ्या त्यांच्या जसं सुचतात तसे ते विचार करतात. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांना जाऊन त्यांनी दिली, स्वागतच आहे त्यांना दिल्याबद्दल. आणि मला दिली नाही असं त्यात काय वाईट मानायचं काहीच नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये थोडं पुढं मागं आपण ज्यावेळेस चर्चा होती त्या चर्चेतनंच काहीतरी चांगलं घडतं. माझा प्रश्न कराड संदर्भात आहे. कराड, दक्षिण, मुलतान आणि पाटण हे 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 55% मतदान होतं. मात्र जर बघितला तर निगेटिव्ह फॅक्टर खूप मोठं काम होतं. तुम्हाला निगेटिव्ह फॅक्टिंग होतं. आता निवडणुकीत काय प्लॅन आहे तुमचा? नाही, सगळं प्लॅन तुम्हाला सांगितलं तर मग तुम्ही सगळा प्लॅन जाहीर करणार आणि मग जे समोरचा जो उमेदवार असेल त्याला सगळंच ऐकतं मिळणार. ते प्लॅनिंग माझ्यावर सोपवा, कसं करायचं काय करायचं. ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागेल त्यानंतर आपण तुम्हाला मी विस्तृतपणे सगळं प्लॅन सांगतो. बरं, कराडच्या लोकांची जनतेशी आपला संपर्क नेहमी कमी राहिला असा एक सूर आहे. त्या संदर्भामध्ये आपण कसा तो वेळ साधला? एक लक्षात घ्या, या ठिकाणी माझे मित्र राजेंद्र यादव आहेत, विक्रम पावसकर आहेत, अतुल बाबा आहेत आणि त्यांच्याबरोबर म्हणजे आनंदराव नानासुद्धा असतात. या सगळ्यांची वेळोवेळी जे काय त्यांच्या नगरपालिकेला लागणारी जी म्हणजे कराड नगरपालिकेला लागणारी जी मदत आहे त्यात नेहमीच त्यांना बोलून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून जे तुम्हाला काय तुमचे जसे घंटागाड्या ते चालू झाल्या ती संकल्पना सर्वात अगोदर साताऱ्यात मी आणली आणि या संकल्पनेतनंच मी त्यांना सुचवलं की आपण हे करूया. त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे कारण किंबहुना तुमचा हा जो आता इथला काय त्याला म्हणतात जसं लोणावळ्याला फ्लायओव्हर जो आहे त्याच्यामुळे लोणावळा गेलेलं कळत नाही तशी कराड शहराचं बद्दल होऊ नये. कारण की जर वरच्यावर जर समजा जसा पूल गेला तर ह्या संपूर्ण कराड तसं पाहायला गेलं तर इथं व्यापार हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि संपूर्ण त्याच्यामुळं संपूर्ण व्यापारी वर्ग असेल किंवा संपूर्ण नागरिकांवरती फार मोठं संकट कोसळेल. त्यासाठी सुद्धा अनेक वेळा आम्ही मीटिंग केल्या गडकरी साहेबांशी आणि नॅशनल लेवलचे जे काही इश्यूज आहेत त्या संदर्भात नेहमीच मी अग्रेसर असतो. उमेदवारी दिली गेली महाविकास आघाडीवर, तुम्हाला आव्हानात्मक असं वाटतंय? नाही, त्यांना महाविकास आघाडीने तो त्यांचा निर्णय कोणाला द्यायचा त्यांनी दिली असेल. तुम्हाला आव्हान दिल्यासारखं वाटतंय? मला तुम्हाला काय उत्तर पाहिजे? एक लक्षात घ्या, कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणी जाऊ नये. त्यामुळं त्यांनी त्यांची तयारी करावी. आमची तर तयारी झालीच आहे. तयारी कधी करतील माहीत नाही. आणि मग शेवटी लोकांपर्यंत लोकांच्या मनात जे आहे ते लोक ठरवतील. लोकशाहीत तुम्ही लोक समाज, लोकशाहीतले तुम्ही लोक राजा. आणि शेवटी भविष्य मी सांगणार माणूस नाही किंवा आपण कोणीही भविष्य सांगू शकत. पण एखाद्या माणसाबद्दल जेव्हा आपण बोलतो की हा असं आहे तू तसं आहे ते बोलणं सोपं असतं. पण मात्र ज्यावेळेस आपण एखाद्या माणसाचं आपल्याला कॅरेक्टर बघायचं असेल की बाबा हा कसा आहे, कोणी पण असेल, जे मला लागू होतं संपूर्ण स्टेजवरती बसल्याने सगळ्यांना लागू होते, तुम्हाला लागू होते, सगळ्या इन जनरल सगळ्यांना लागू होतं. साधारण साधारण 10-15 वर्षापूर्वी म्हणजे आता जवळपास सगळे 50s मध्ये तर राहतच, तर 15-20 वर्षाचा कालावधी बघायचा. त्या माणसाने वैयक्तिक वाटचाल कशी केली त्यातनंच तुम्हाला कळेल की समाजसेवा किती घडली आणि काय घडली आणि काय नाही घडली. नावं ठेवणं
हे मी कधी करत नसतो, पण निश्चितपणे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आज बोलण्यापेक्षा त्या उघडकीस येतीलच. मेळावा झाला माहितीला तर शिवेंद्रराजे असे म्हणले की कराड आणि पाटणमध्ये मतदार जास्त आहेत, टक्केवारी जास्त आहे, पाटण कराडनी जबाबदारी घ्यावी आणि महाराजांना निवडून आले असं म्हणून त्यांनी स्वतःची जबाबदारी झटेल कसं वाटते? नाही नाही नाही, तसं नाही. एक लक्षात घ्या, आता त्यांचा आमदारकीचं मतदारसंघ आहे, म्हणजे तिकडं मकरंद आबाचं असेल, शिवेंद्रराजेंचं असेल, महेश शिंदेचं असेल, इकडं शंभूराज देसाईंचं असेल, मग मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम असतील उत्तरेत, आणि दक्षिणेत अतुल बाबा असतील. त्यामुळं त्या म्हणजे जेवढा अभ्यास स्वतःच्या आमदारकीच्या मतदारसंघातला त्यांना आहे, त्याचप्रमाणे इतर मतदारसंघातला तेवढा अभ्यास म्हणजे स्वाभाविक आहे, कारण की त्यांचं क्षेत्र नसल्यामुळं तिथं जास्त फारसं म्हणजे इन जनरल त्यांना सगळ्यांनाच माहीत असतं, पण बारकावे जे असतात ते त्या भागात जे लोकांना त्या भागातलं जो लोक म्हणजे प्रतिनिधित्व करत असतो त्यालाच माहीत असणार ना, म्हणून चिटकारून कोण टाकत नाही. आपण निवडून असं म्हणू शकले असते तुम्ही खांद्यावर जबाबदारी घ्या असं म्हणतो. बघा, हे तुम्ही शब्दांचं इकडे जुगलबंदी करू नका, तसं काही नाही. तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका. पालकमंत्र्यांनी परवा सल्ला दिला तुम्हाला की गाड्या फिरवू नका आणि स्थानिक पातळीवर काम झालं पाहिजे, त्याला प्लॅनिंग केलं पाहिजे, अशा प्रकारचे प्लॅनिंग झालेलं आहे. मी तेच सांगितलं ना, सगळं प्लॅन तुमच्यासमोर मी उघडकीस केलं की झालं बोंबलच सगळं. चांगलं आहे ना, त्यांना विश्वास आहे की चांगल्या प्रकारचं कार्य मोदीजींनी केलेलं आहे किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी, मग केंद्रात असेल किंवा वेगवेगळ्या राज्यात असेल. आपल्या महाराष्ट्राचं जर पाहिलं आपण तर मला सांगा, वास्तविकरित्या ह्या अगोदर हा काँग्रेसचा बालेकिल्ला ना, बरोबर, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. मग खरं तर बाकीचं जास्त लांबट लावत नाही, पण मला सांगा की ह्या संपूर्ण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाकांक्षी जी योजना होती ती काँग्रेसच्या काळात का राबवली गेली नाही? कृष्णा खोरे विकास महामंडळाची योजना का राबवली गेली नाही त्यावेळेस? शेवटी सगळ्या गोष्टी ह्या पाण्यावरती आधारित असतात. खास करून हा संपूर्ण जास्त करून बहुतांश लोक इथं शेतकरी वर्गातले. ज्यावेळेस मी जेव्हा निवडणूक आलो नाही त्याच्या अगोदर मी गोपीनाथ मुंडे साहेबांना संवाद साधला, त्यावेळेस आदरणीय मुंडे साहेबांशी. त्यांना सांगितलं की आपल्याला ह्या भागात आणि ह्या संपूर्ण मग सोलापूर असेल किंवा सगळं म्हणजे ह्या सातारा जिल्ह्यातला बरंच दुर्लक्षित भाग होता, त्याला आपण पाणी दिलं पाहिजे. आणि पाणी काय तुम्ही सपाटीवर तिथं अडू शकत नाही. ह्या ठिकाणी संपूर्ण सह्याद्रीचा संपूर्ण हा परिसर आहे. आणि त्यावेळेस कोणीही एकही BJPचा लोकप्रतिनिधी नसताना तो प्रकल्प मंजूर केला. त्या प्रकल्पाचं मला त्यांनी म्हणजे मी काय त्यांना असं म्हणलं नाही की मला उपाध्यक्ष व्हायचं होतं म्हणून नाही, पण एक प्रकारचं त्याच्या माध्यमातून लोकांसाठी झटू शकतो, काहीतरी काम करू शकतो या हेतूने आज संपूर्ण प्रकल्प झालेले पाहायला मिळतात. त्यातूनच जर पाहिलं की आज विश्वास जसं बंद झालं, जसा विश्वास त्या चालू जसं जाऊन दे असे. त्यामुळं जसं विश्वास निर्माण झाला पश्चिम महाराष्ट्रात त्या संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, आज ठिकठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये आपण संपूर्ण काय पाहतो तर एक परिवर्तन झालेलं पाहायला आपल्याला मिळतं. नाही ते एक काय होतं की इथं काँग्रेसच्या दुसरं कोणाला काय त्याला म्हणतात दुसरा विचारच करत नव्हता. आणि एवढा उत्माद त्यावेळेस आला होता मला न वाटायचं, कारण की मी नुकतंच माझं कॉलेज संपून
संपलं होतं आणि मी आलो, म्हणजे जेव्हा सातारला आलो त्यावेळेस मला म्हणजे काँग्रेस पक्ष असे म्हणायचे की दगडाला शेंदूर जरी फासला तरी लोक निवडून देतील. म्हणजे तुम्ही या लोकांच्या जीवावरती ज्यांनी तुम्हाला अनेक वर्ष तुम्हाला आशीर्वाद दिले, तुम्हाला सहकार्य केलं, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तुम्ही म्हणजे सगळ्यांना गृहीतच धरलं का तुमची इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळं माझे मित्र माननीय राज ठाकरे साहेबांनी जो बिनशर्त पाठिंबा दिला हे असंच काहीतरी कारण असणार, नाही तर कशाला दिलं असतं. राष्ट्रवादीचे पदाधिकारी परवाच्या मेळाव्याला दांडी मारली, आज पण त्या गटाचं कोणी दिसत नाही, नेमकं काय? कुठं परवाचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात राष्ट्रवादी अजित पवार नाही दांडी मारली काहीतरी, दांडी बिंडी काय नाही, सगळ्यांच्या दांड्या व्यवस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका. आता दुसऱ्याची दांडी कशी उडवायची ते आम्ही बघतो. त्यावेळेस नेमकं मकरंद आबा हे मुंबईला गेले होते, त्यांचे बाकीचे कार्यकर्ते आले होते, शंभूराजांनी सांगितलं, आणि त्यांचा पण आपण मेळावा आता ते म्हणले ह्या आता मला वाटतं 1-2 दिवसात ते पण आता त्यांचा मेळावा घेतात आहे. आणि पुन्हा एकदा म्हणजे त्याची काळजी आपण करू नका. आणि माझ्याबद्दल जेवढं आपण बारकाईने म्हणजे काळजी करता खरं मी आपला मनापासून मगाशी पाणी प्रश्नाचा विषय काढला, चोरे आणि तारळीचं पाणी 100 मीटर उचलून मिळत नाही गेली अनेक वर्ष, त्यामुळे 6 गाव मतदानावर बहिष्कार टाकला. नाही एक लक्षात घ्या, तेच सांगतोय ना तुम्ही. आता तुम्ही पोपटासारखं बोलताय ते मिळत नाही, ते उचलून नाही, तर मग हेच तुम्ही गेले 40-45 वर्ष का कोणी काँग्रेसला विचारलं नाही? हे धरणं झाल्यास तारळी धरण झालं नसतं हा प्रश्न विचारला असता का? सगळ्यांना पाणी पोहोचवणार आहे, त्यांच्या परत लिफ्ट इरिगेशनच्या स्कीम्स असतील, काही योजना असतील, ते निश्चितपणे होणार आहे. त्याची काळजी करू नका. केंद्रातनं त्याची तरतूद मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, त्यामुळं होणार, स्टेज वाईज होणार. इकडचं पहिलं सगळं एका टायमाला थोडी सगळं प्रोजेक्ट्स चालू करतात, जसं जसं त्यांचं नियोजन असेल त्या नियोजनाप्रमाणे होणार. काही दिवसापूर्वी उमरतमध्ये महामार्ग रस्ता रोको केला, त्यानंतर तिथं कराडसारख्या ब्रिजची मागणी होती, त्यानंतर तुम्ही अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली, ते काम आता बंद आहे, काय? अहो एक लक्षात घ्या, जेव्हा आपण काम बंद आहे म्हणजे त्याचं एक पहिलं तर म्हणजे त्याची अलाइनमेंट जर बदलायची असेल त्याचं परत रिअलाइनमेंट करायला त्याला थोडा वेळ लागतो ना. त्याचं रिस्ट्रक्चरिंग कसं कुठून करायचं, हे जेवढा वेळ 1 महिना 1.5 महिना झाला की त्यानंतर परत ते काम चालू होणारच आहे. तुम्ही 2009ला पहिली लोकसभा निवडणूक लढवली, त्यावेळेला तुम्ही जे मुद्दे हातात घेतले, मतदार असेल, जिल्ह्याचं पाणी असेल, वीज असेल, त्या मुद्द्याच्यावर तुम्ही सातारा जिल्ह्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवली. यावेळच्या निवडणुकीला सामोरं जाताना असे काही प्रश्न तुम्ही प्रॉपर हातात दिला जिल्ह्यात काय मांडणार आहे? एक लक्षात घ्या, राजकारण करत असताना 2 प्रकारचं आपण राजकारण, एक सकारात्मक असतं आणि एक नकारात्मक. म्हणजे दुसऱ्यावर टीका करायची, तो तसाच आहे, म्हणजे मग आपल्याला मतं मिळतील. मी तसं करत नाही, मी नेहमी सकारात्मक राजकारण करतो. सकारात्मक म्हणजे इश्यू बेस्ड पॉलिटिक्स. कोणी काय केलं कोण नाही केलं त्याच्यावरती मला काय करायचं, त्यांनी नाही केलं, त्यांनी केलं तर केलं, चांगलं. मी काय करणार आहे, मी तुम्हाला ज्यावेळेस संपूर्ण प्रचार जाहीर सभा होतील त्यावेळेस तुम्हाला आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं, संपूर्ण तुमच्यापर्यंत पोस्ट केला जाईल. जरंडेश्वर कारखाना खासगीकरण होऊन देणार नाही यासाठी तुम्ही खूप मोठा आवाज उठवलेला, महत्वाचा मुद्दा तरी आता जरंडेश्वर खासगी झाला, त्याच्यानंतर पुढं त्याच्यावर काय आपण भूमिका घेतली? नाही एक लक्षात घ्या, मुळात सहकारी तत्वावरती स्थापन झालेले जे काय कारखाने ते कारखाने हे सर्वसामान्य लोकांचं जे शेतकरी वर्ग आहे त्याचं हित समोर ठेवूनच या सहकारी चळवळीची स्थापना झाली. वसंतदादा पाटलांच्या काळात असतील, त्यावेळेस अनेक जे मोठमोठे त्यावेळेसचे दिग्गज असतील, या लोकांच्या माध्यमातून ही चळवळ उभी राहिली. आणि तिथलं जे प्रत्येक कारखाने जर पाहिले आपण, काय बरेचसे सहकारी साखर कारखाने म्हणजे त्या काळात मला तर खरं मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो, म्हणजे काँग्रेसचा काळ होता, त्या काळात समजा
म्हणजे खिरापत वाटल्यासारखं त्यावेळेस लायसन्स दिले जात होते असे. हे समजा आता मी आणि विक्रम आम्ही दोघं एका काँग्रेस पक्षाच्या आणि विरोधात समजा एखादा कोण दुसरा असेल तर मग काय करायचं? विक्रम पावसकर इच्छुक आहे, मी पण इच्छुक आहे, मग वाद कसा मिटवायचा? मग समजूत काढली जायची, बरं ठीक आहे विक्रम पावसकर तुम्हाला आमदारकी दिली, मला शांत करण्याकरता लायसन्स दिलं जायचं. वास्तविक जेव्हा आपण लायसन्स देतो त्यावेळेस कुठल्याही म्हणजे तो म्हणजे तिथं ऊसाची उपलब्धता आपण लक्षात घेऊनच लायसन्स दिले गेले पाहिजे होते. अनेक कारखाने, साखर कारखाने आपण बघितले, तुम्ही जा तपशिलात त्याच्यावरती तुम्ही हे करा. इनफॅक्ट का करू नये, तो विषय तुम्ही हाती घेतला पाहिजे. कारण की अनेक कारखाने हे निर्माण झाले, म्हणजे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, ऊसावा एकही क्रशिंग सीझन झाला नाही आणि ऊसच नाही, मग तेच परत हे झालं, मग ते स्क्रॅपमध्ये विकले गेले. आणि त्यामुळं जरंडेश्वरच्या बाबतीत सुद्धा तिथं कारखाना जो होता त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरती तिथं जे विस्कळीतपणा म्हणण्यापेक्षा तिथं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळं ते जे तो कारखाना जो सहकारी तत्वावरती होता त्याचं प्रायव्हेटायझेशन करण्यात आलं. मी काय प्रायव्हेटायझेशनचं कधी समर्थन करत नाही. प्रायव्हेटाईज कारखाने ते तुम्ही प्रायव्हेट काढा, पण आता असे अनेक उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांची जी बहुजनवादी विचारसरणी होती, विचारधारा होती, काय छत्रपती शिवाजी महाराजांची बहुजनवादी विचारधारा होती, विचारसरणी होती, त्याला सुसंगत भाजपची भूमिका आहे का? आहे. काय होतं एक लक्षात घ्या की म्हणजे आपल्या धर्माबद्दल आदर असणं याचा असा अर्थ नाही की दुसऱ्या धर्माच्या आपण अनादर करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्व धर्म समभावाचा जो विचार होता आणि त्या विचाराच्या आधारावरती त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केलं आणि परकीय जे आक्रमण या देशावरती होत त्या काळात जे व्हायचं ते परतून लावलं लोकांना नाही ते आणि ते तो जो विचार रुजवला नसता आणि लोकांना एकत्र केलं नसतं तर आज आपण सगळे लोक गुलामगिरीत असतो. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं आपण जर हे पाहिलं तर मग म्हणजे असं नाही की बाकीच्या धर्मांचं ते अनादर त्यांच्याकडनं झालं आहे. आज तलाकचाही विषय असेल, हे असेल, ते अनेक विषय असे आहेत ना. मराठा आरक्षणाचा विषय अजून प्रलंबित आहे आणि जरांगे पाटील समाधानी नाही आहे. निवडणूक तोंडावर याचा काही फटका बसण्याची शक्यता जिल्ह्यात वाटते? नाही, एक लक्षात घ्या, मुळात एक माझं तर मी पहिल्यापासून माझं मत आहे, प्रामाणिक मत आहे. काय होतं की आता म्हणजे जाती न्याय जनगणना जर शासनाने तर मला वाटतं 10 वर्षानंतर असते ना. 10 आता किती 20 वर्ष झाले, किती झाले 20 त्यांनी केली जर असती अगोदर तर हा विषयच म्हणजे हा प्रश्नच निर्माण झाला नसता. म्हणजे मार्च कुठला तारीख काय 23 मार्चचा जो GR आहे, GR पण नाही, नोटिफिकेशन, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन, म्हणजे ते काढलं आणि त्यात तुम्ही आरक्षण देऊन टाकलं. मला सांगा ना की त्याच्यामुळं होतं कसं की स्वाभाविक आहे ना, म्हणजे मी काय कुठल्या समाजाचं म्हणजे प्रत्येक समाजाचं मी समर्थन करतो. मी कुठलाही समाज कमी आणि हा कमी समाज आहे आणि किंवा हा मोठा उच्च समाज अशा मी कधी न मानणारा माणूस आहे. पण मात्र एक निश्चित आहे की हे करत असताना त्या वेळेसच्या ज्या राज्यकर्ते होते त्यांनी विचार करायला हवा होता ना की याचे दूरदृष्टी जसं म्हणजे
भविष्यकाळाचे परिणाम काय होतील, समाजात किती त्याच्यामुळे तेढ निर्माण होईल. आणि झरंगे पाटील म्हणजे त्यांनी या अगोदरचा मराठा मोर्चे निघाले. लोकांचं एकच म्हणणं आहे, शेवटी आज नोकऱ्या जरी आपण काय सगळ्यांना तर नोकऱ्या म्हणजे आपण देऊ शकत नाही, पण शिक्षणाच्या बाबतीत जसं इतर म्हणजे मुळात त्याची व्याख्या तुम्ही बघा ना, ती व्याख्या तुम्ही जे आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, आणि तुम्ही त्याचा अर्थ काय काढता म्हणजे बॅकवर्ड क्लासला लागू. माझं तर म्हणणं आहे कुठल्याही जाती धर्मातलं मुलं असू दे, तुम्ही जेव्हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणता त्यांना लागू होतं ना सगळ्यांना. आता तुम्ही ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे मराठा समाजातले जे जो समाज आहे तो उपेक्षित आहे किंवा जो म्हणजे त्यांची दारिद्र्य रेषेखाली राहणारे असे किती बरेच समाजात मराठा समाजामध्ये धुणे भांडीचे काम करतात. मग त्यांना वाटणं स्वाभाविक आहे ना. आज गावात कष्ट करून मुलाला मोठं करायचं म्हणजे आपल्या घरातल्या मुलांना, आणि कॉलेजला पाठवायचं तिथं जेव्हा फीस भरायला पैसे नसतात, वेदना होणार नाही तर काय होणार मला सांग. आणि नरेंद्र पाटील यांनी भरत सभेमध्ये मी सुद्धा इच्छुक आहे लोकसभेला. अरे मी तुम्हाला सांगतो लोकशाही आहे, असं काय करते तुम्ही. अहो आशावाद कसं का नसावं. कराड जिल्हा व्हावा असं तुम्हाला वाटते का, आणि त्यासाठी मग तुम्ही प्रयत्न कराड जिल्हा म्हणजे तुम्ही काय करणार सांगा, कसं करणार कराड जिल्हा. भाजपनं जर भविष्यात कराड जिल्हा करायचं प्लॅनिंग केलं तर त्याला तुमचा पाठिंबा असेल का विरोध असेल. नाही नाही, एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळे पहिल्या 2 मतदारसंघ होते बरोबर, सातारा लोकसभा मतदारसंघ आणि कराड लोकसभा मतदारसंघ. मग ती भौगोलिक परिस्थिती असं करून त्यांनी मग केला 1 मतदारसंघ. वास्तविक पूर्वीसारखंच त्यांनी ठेवायला पाहिजे होतं, कारण की एवढा हा म्हणजे विशाल आणि एवढा मोठा मतदारसंघ आहे, जवळपास 2300पेक्षा जास्त अधिक गावं आहेत, 5-6 नगरपालिका आहेत, आता नगरपंचायत हे ते म्हणजे पोचता नाकेने होती. म्हणजे तुम्ही जरी ठरवलं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि त्यात मिळणारा जो खासदार निधी आहे तो किती आहे, वर्षाला 5 कोटी रुपये. आता एवढ्या ह्याच्यात कसं 5 कोटी कुठं टिकणार आणि कुठं जाणार. आम्ही तर मागच सुद्धा मागणी केली, तर यावेळेस सुद्धा मागणी आमची अशीच राहणार की किमान एक 25 कोटी रुपये प्रत्येक लोकसभेच्या खासदाराला मिळावे, प्रत्येक आमदार म्हणजे आमदारकीच्या मतदारसंघात किमान 1 कोटी रुपये तरी तिथं निधी देता येईल या हिशोबाने. आणि कराड जिल्ह्याच्या बाबतीत बोललं तेव्हा जे काय ठरल इन द सेन्स की कशाच्या आधारावरती करणार, म्हणजे तुम्ही लोकसंख्याच्या आधारावर करणार काय ते अजून ठरलं नाही. त्यामुळे आता त्याच्यावरती भाष्य करणं योग्य आहे. आणि जर काय ठरलं तसं तर माझा विरोध असण्याचं काय कारणच नाही. हां, एक लक्षात घ्या, पण एक आहे, जर म्हणजे जे करत असताना त्यात तुमच्या सगळ्यांचं हित इथं याच्यात असेल, तुम्ही ज्या चर्चा करून तुम्हाला विचारात घेऊन त्यांनी करावं म्हणजे इन जनरल सहीकडं, तर निश्चितपणे माझं विरोध असल्याचं काय कारणच नाही. आता तुम्ही निवडून आला, भाजप संविधान विरोधी आहे असं आता सध्या चाललेलं आहे देशभरात, तर त्या संदर्भात काय तुम्हाला काय वाटतं, आहे विरोध वाटतंय? सांगा ना, मला सांगा 1 मिनिट, मी तुम्हाला विचारतो का वाटतंय तुम्हाला. धार्मिक वाद आहेत, हेच तुम्हाला सांगतो, सेक्युलर हा विषय कोणी काढू शकत नाही. प्रिएम्बल तुम्ही वाचलं, इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक, त्यामुळे ते काढू शकत नाही. कोण काढणार नाही, उगीच आपलं काहीतरी. तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याची माहिती घ्या आणि मग ते तुम्हाला माहिती असेल. कुठं अहो ठीक आहे, नाही आम्ही म्हणतोच ना की काँग्रेस आहे ना, मग काँग्रेस ज्या महाविकास आघाडीने ज्या मेळाव्यात ही संपूर्ण ही चर्चा झाली किंवा ज्यांनी कोणी विधान केलं असेल, मग त्यांनी पहिलं सांगू द्या, बाकीचं लांब राहिलं
दुसऱ्या पक्षाचं लांब ठेवा. तुम्ही ह्या संपूर्ण जे मी मग कृष्णा खोरेसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प का राबवला नाही, असे अनेक विषय आहेत. म्हणजे त्यात आता म्हणजे वेळ पुरणार नाही. तुम्ही 10 वर्षाच्या लोकसभेत समाधानी आहात का ह्या 3-4 वर्षाच्या राज्यसभेत? 3-4 वर्षात ते 2 वर्ष गेले कोविडमध्ये, 1.5 वर्ष काय सांगते. माझं एकच म्हणणं आहे की लोकसभेत निवडून गेल्यानंतर आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्यातलं पत्रकार म्हणजे मीडियामधनं एक तिथं खासदारकीला माणूस गेला पाहिजे. तुम्ही तळाव द्या तसं. हो नाही काय काय एक लक्षात घ्या, तर मी कधी दुजाभाव करत नाही. आता मी तुम्हाला खरं सांगतो, आता काय झालं आहे की आता कसं जसं या अगोदरचे खासदार त्यांचं वास्तव्य कुठं होतं, कराडमध्ये. मी राहतो सातारला. पण आता या ठिकाणी सुद्धा संपूर्ण जास्त हे देणार. आणि तुम्हाला कुठल्याही पहिलं तुमच्या मनातनं हा काढून विचार बाजूला करा की कुठल्या प्रकारचं मी भेदभाव करत नाही. तुम्हाला जसं त्यांच्यावरती म्हणजे ते तुम्ही आपण सगळे एकाच जिल्ह्यातले आहोत. त्या जिल्ह्याला एकत्रितपणे येऊन जास्तीत जास्त उंचीवर नेण्याचं काम करत असताना तुमच्या सगळ्यांची साथ ही लाख मोलाची आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही किमान 15 दिवसात महिन्यात 1-2 दिवस तरी करायला यावं. नाही इथं जाता येणार आहे. नाही येत नक्की.